अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, यंदाच्या अक्षय तृतीयेला सोनी चांदी खरेदी करू नका, कारण सोन्यात चांदीपेक्षाही मौल्यवान एक अशी वस्तू ती तुम्ही आवर्जून खरेदी करा. बघा, अक्षय तृतीया आली की आपण काय करतो की सोने चांदी खरेदी करावी, कारण ते शुभ मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, 90% लोक इथेच चूक करतात. कारण शास्त्रात एक अशी वस्तू सांगितलेली आहे जी खरेदी केल्याने फक्त धनच नाही तर घरात अक्षय म्हणजे कधीही न संपणारी समृद्धी येते. मग ती अशी वस्तू कोणती आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर छान अशी कमेंट पण आवर्जून करा. आणि बघा, आश्चर्य म्हणजे ही वस्तू सोन्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे. खूप म्हणजे खूप महत्त्व या वस्तूला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं म्हणजे अक्षय तृतीया 2026ची ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळून जाईल. मग ह्याचा योग्य मुहूर्त म्हणा, किंवा पूजा विधी कशी करायची, किंवा या दिवशी नेमकी खरेदी कशी कोणती करायची, ही सर्व काही तुम्हाला माहिती या व्हिडिओद्वारे मिळून जाईल. बघा, ती एक खास वस्तू आणि उपाय आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यामुळे या वस्तूमुळे तुमचं नशीब पूर्ण बदलू शकतं. अशी ती कोणती वस्तू आहे? आता बघा, अक्षय तृतीया म्हणले की आपण काय करतो, सोनं खरेदी करतो, चांदी खरेदी करतो, जेणेकरून आपल्याजवळ ती पूर्ण म्हणजे अक्षय कायमची ती आपल्याजवळ टिकून राहते, म्हणून आपण सोनं चांदी खरेदी करत असतो. मग आता सोनं चांदी खरेदी का म्हणजे राहिलंच नाही, इतकं सोनं महाग झालेलं आहे. मग अक्षय तृतीया म्हणजे काय? बघा, अक्षय तृतीया म्हणजे जो कधीच संपत नाही. या दिवशी केलेलं दान म्हणा, जप म्हणा, पूजा म्हणा, हे कधीच व्यर्थ जात नसतं, कारण ते आपल्यासोबत कायम अक्षय राहत असतं. आता बघा, पुराणानुसार का नाही, या दिवशी म्हणजे त्रेतायुगाची सुरुवात झाली बरं का. त्रेतायुगाची सुरुवात झाली. भगवान विष्णूंचा परशुराम अवतार झाला. आणि भगवान विष्णूंचा परशुराम अवतार झाला. महाभारतात पांडवांना अक्षय पात्र मिळालं. महाभारतामध्ये पांडवांना अक्षय पात्र मिळालं. याचा अर्थ काय तर बघा, या दिवशी केलेली सुरुवात ही आयुष्यभर वाढत असते, म्हणजे वाढत राहते. म्हणूनच हा दिवस हा खूप शुभ मानला जातो. आणि या दिवशी धनवाढीसाठी, सुख समृद्धीसाठी, त्याचबरोबर भाग्य बदलण्यासाठी आणि आपल्या जीवनातील ज्या काही चांगल्या गोष्टी व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी आवर्जून होईल तितकं तुम्हाला दानधर्मसुद्धा करायचं आहे. आता अक्षय तृतीया 2026मध्ये म्हणजे 2026 कधी अक्षय तृतीया ही 2026मध्ये कधी आहे, तारीख त्याची तर बघा, तारीख 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. तर आपल्याला याचा शुभ मुहूर्त जो असतो ना, तर बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस हा अक्षय तृतीयाचा शुभ दिवसच मानला जातो. या दिवशी मुहूर्त बघण्याची सुद्धा गरज नसते, आवश्यकता नसते. हा पूर्ण दिवसच शुभ असतो, कारण हा दिवस जो आहे तर स्वतः सिद्ध मुहूर्त आहे. त्याच्यामुळे या दिवशी पूजाविधी किंवा जे काही, आता बघा, घरी आपण काय करतो, घरी बसून अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करतो. मग पूजा कशी करायची, आणि या दिवशी
तुम्हाला काय करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे. आता बघा, आपण घर तर कोणतेही सणवार आले की आपण घर स्वच्छ करतो, निर्मळ ठेवतोच. तर त्याचप्रमाणे घर स्वच्छ करायचं आहे, देवघर स्वच्छ करायचं आहे. देव मांडणी, भगवान विष्णू, लक्ष्मी माताचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. पिवळं कापड अंतरा, त्याच्यावर पूजेच्या वस्तू म्हणजे पूजेच्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. हळद म्हणा, कुंकू, हे सगळे काही पूजेचं साहित्य तुम्हाला घेऊन, अक्षदा, हळदी कुंकाच्या ज्या काही अक्षदा आहेत तर त्या अक्षदा, फूल तुम्हाला घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशीपत्रसुद्धा या दिवशी म्हणजे तुळशीपत्रसुद्धा घ्यायचं आहे. त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा बनवायचा आहे. साखर, खीर, दूध जे काही तुम्हाला बनवणं शक्य आहे ते तुम्ही बनवू शकतात. बघा, या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय याचा 108 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा करा किंवा दिवसभरातसुद्धा तुम्ही करू शकतात. आणि नंतर आरती तुम्हाला मनापासून करायची आहे. आता भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. त्याचबरोबर ती एक मौल्यवान वस्तू कोणती? बघा, सोने चांदी नाही तर काय खरेदी करायचं असा तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल. तुम्हाला काय करायचं आहे, मातीचा घडा म्हणजेच मटका किंवा धान्य का. बघा, आता बऱ्याच ठिकाणी ना मातीचा घडा घेतला जातो, त्याची पूजा केली जाते. कारण शास्त्रानुसार अन्न सर्वात मोठं धन आहे आणि पाणी जीवनाचा स्रोत आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी मातीचा एक घडा घ्यायचा आहे. आता तुम्ही बघितलीच असेल ही पद्धत. नवीन घडा आणायचा आहे आपल्याला, त्यात पाणी भरायचं आहे आणि त्यात तुम्हाला काय म्हणजे तुळशीजवळ तुम्हाला तो ठेवायचा आहे. मातीचा घडा नवीन आणायचा आहे, त्यात पाणी भरायचं आहे, तुळशीजवळ तुम्हाला तो ठेवायचा आहे. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते. नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि दूरसुद्धा होते. आता दुसरं म्हणजे तुम्हाला धान्य खरेदी. मग बघा, तुम्हाला गहू तांदूळ तुम्ही खरेदी करा. आता बघा, प्रत्येकाच्या घरी गहू तांदूळ सगळं काही धान्य असतं, पण बऱ्याच जणांना विकत आणावं लागतं. तर त्यांनी आवर्जून या दिवशी धान्य विकत आणा. बघा, ज्यावेळेस तुम्ही हे अक्षय तृतीया दिवशी अन्नधान्य खरेदी करतात त्यावेळी तुमच्याकडे ते अक्षय काल टिकून राहतं. अन्न कधीच संपत नाही, घरात नेहमी भरभराट राहते. छोटासा उपाय, 1 मूठ धान्य देवाला तुम्ही अर्पण करा आणि बाकी घरात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर पैसेवाढीसाठी स्पेशल म्हणजेच पैसेवाढीसाठी म्हणजे पैशाची बरकत राहावी, आपल्या घरात पैसा कायम टिकून राहावा असं आपल्याला बऱ्याच वेळेस वाटत असतं. लक्ष्मीपूजन त्याचबरोबर लक्ष्मीपूजन संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे. लक्ष्मीजवळ देवघरात तुम्हाला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्रीसूक्त तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही ऐका, असं करा. 1 रुपयाचा आता त्याचबरोबर चौथं म्हणजे 1 रुपयाचा चमत्कार. 1 रुपयाचं नाणं घ्या, पूजेत ठेवा, नंतर तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे. हे धन म्हणजे हे अक्षय धन मानलं जातं. त्याचबरोबर 5वा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मिठाचा उपाय हा करायचा आहे. घरात मीठ ठेवा, म्हणजे निगेटिव्ह जी एनर्जी आहे तर ती अब्जॉर्ब करत असते मिठाचा खडा. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आता मीठ तर प्रत्येकाच्या घरात असतंच, मीठ नसतं असं नाही. मीठ हे आपल्या दैनंदिन जीवनातील खूप म्हणजे खूप गरजेची वस्तू मानली गेलेली आहे आणि आहे. आणि याचसोबत तुम्हाला भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे, पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे. आता बघा, बऱ्याच जणांच्या या दिवशी अक्षय तृतीयेला म्हणजे पितृ जेवू घालत असतात. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही ही करू शकता, जेणेकरून आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. तर आवर्जून तुम्ही अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला सोनं चांदी काहीही खरेदी करणं झालं नाही तर हा जो मातीचा घडा आणि तुम्हाला धान्य आवर्जून तुम्ही खरेदी नक्की करा.
तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.